नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या या 5व्या दिवसाच्या प्रवासामध्ये मी आरती तुमचं मनापासून स्वागत करते. आशा करते की आपले आयुष्य बदलणारा जीवनरूपी प्रवास माझ्यासोबत करताना तुम्हाला कंटाळवाणं नक्कीच वाटत नसेल. कारण जीवनात बदल कोणाला नको वाटतो? तुम्हाला तरी वाटतं का की मित्रमैत्रिणींनो, आपण मरगळल्यासारखे जीवन जगावे, नवीन काहीच नको, आपण जसे आहोत तसेच बरे, असं कोणालाच वाटत नाही. मला तर अजिबात वाटत नाही बघा. कारण खूप मोठं व्हावं विचाराने, धनाने, पैशाने असं सगळ्यांना वाटतं आणि ते साहजिकच आहे. कारण आपण बदलाचा मनुष्य प्राणी आहोत. बदल घडणे, नवीन शिकणे, श्रीमंत होणे हे सर्व स्वप्न माणसाने, व्यक्तीनेच बघावे. असे केल्याने मनावरील मरगळलेली धूळ, ताण निघून जाते. आज मी तुम्हाला खूप सुंदर असा उपाय सांगणार आहे. तुम्ही सकाळी फ्रेश झाल्यावर शांतपणे आरशासमोर उभे राहा आणि मनाला म्हणा, जे अचीव करायचे आहे त्यासाठी, ते स्वीकारण्यासाठी मी तयार आहे आणि या युनिवर्सला तिथपर्यंत पोहोचायला माझ्यासाठी अगोदरच मार्ग मोकळा केला आहे. आणि स्वतःकडे बघून हसा. बघा, तुमचं मन तुम्हाला सांगेन, हो नक्की. स्वतःला हॅपी फील करणारा बघा. तुम्ही तुमच्या मनाला सकारात्मकतेने सांगा, मी ज्या मार्गावर चालते आहे आणि माझ्याकडे जे येणार आहे ते सर्वोत्तम आहे. आजच्या या धकाधकीला मागे सारून तुम्ही स्वतःला म्हणा की तुझी ऊर्जा नव्याने उजळते आहे. जणू सकाळच्या किरणांसारखी, जणू पावसाच्या पहिल्या थेंबासारखी, जणू शांत वाऱ्याच्या स्पर्शासारखी. किती छान वाटतंय बघा. तर मी तुम्हाला असेच एक छोटं आणि सुंदर काव्य देते. बघा, शांत मनाच्या आकाशात एक नवा दीप प्रज्वलित झाला आणि या युनिवर्सच्या हाकेला उत्तर देत माझ्या प्रयत्नवादी स्वप्नांचा प्रवास पुन्हा सुरू झाला. किती मस्त वाटतं हे ना? आल्हाददायक असं वाटतं आहे. मित्रमैत्रिणींनो, मी थांबले नाही, मी थकले नाही. मी फक्त स्वतःला पुन्हा शोधले आहे आणि माझं विश्व माझ्यासाठी नव्याने उघडले आहे. आजचा आपला दिवस पूर्ण करा. एका सुंदर भावनेने कृतज्ञता व्यक्त करा. जीवनात मिळालेल्या प्रत्येक छोट्या चांगल्या क्षणासाठी आभार माना. आपल्याला हे सर्व व्यक्त करण्याची संधी देणाऱ्याला. उद्या आपण पुन्हा भेटूया नवीन सुंदर जीवनरूपी प्रवासाच्या 6व्या दिवशी. तेव्हा स्वस्त रहा, मस्त रहा आणि आरतीज मोटिवेशन पॉवर टॉकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.